हॅलो फ्रेंड्स, मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखी संगीत किचनमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्याबरोबर दाणेदार मोतीचूर लाडू खूप साध्या आणि सोप्या पद्धतीत घरच्या घरी कोणालाही सहज करता येतील असे कसे करायचे ते शेअर करते। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला लाडू मस्त दाणेदार व मऊसूत तयार झालेला आहे। चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी बाउलमध्ये या कपाच्या मेजरमेंटने 1 कप चण्याची डाळ घेऊन ती डाळ 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली। तुम्ही बघू शकता डाळीचे लगेचच 2 भाग झाले, याचा अर्थ डाळ चांगली पाण्यामध्ये मुरली आहे। आता या चण्याच्या डाळीचं पाणी काढून ही डाळ मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन ही आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायची आहे। ही बघा, अशा प्रकारे आपल्याला ही डाळ जाडसर बारीक करून घ्यायची आहे। ही जाडसर बारीक करून घेतलेली डाळ मी बाउलमध्ये काढून घेतली आहे। आता याचे मध्यम आकाराचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोलाकार वडे थापून घ्यायचे। या ठिकाणी सर्व वडे हे थापून झाले आहेत। दुसरीकडे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे। आता हळूवारपणे हे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे व मध्यम आचेवरती हे वडे 3 ते 4 मिनिटे थोडा कलर चेंज होईपर्यंत दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचे। तुम्ही तेलाऐवजी हे वडे तळताना तूप सुद्धा वापरू शकता, टोटली ही तुमची चॉईस आहे। सतत उलटपालट करत वड्यांना 3 मिनिटे झालेले आहेत। वडे मस्त गोल्डन रंगावरती फ्राय झालेले आहेत। आता मी हे काढून घेते। आता हे सर्व वडे थंड करून घ्यायचे आणि हे वडे मिक्सरच्या पॉटमध्ये पीसेसमध्ये तुकडे करून घ्यायचे। हे आपल्याला मिक्सरमधनं जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे। दुसरीकडे मी गॅसवर पॅनमध्ये ज्या कपाच्या मेजरमेंटने चण्याची डाळ घेतली होती त्याच मेजरिंग कपने 1 कप साखर घेतली आहे। त्याच मेजरिंग कपने यामध्ये पाव कप पाणी घालायचे। आता ही साखर संपूर्ण पाण्यामध्ये विरघळेपर्यंत आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे। फूड कलर टाकणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे। हे मोतीचूरचे लाडू आहेत, त्यामुळे हे बाजारामध्ये मिळतात त्याप्रमाणे वाटावे म्हणून मी यामध्ये फूड कलर घातलेला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर घालायची आणि सर्व हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे। माझ्या घरी हे लाडू थोडे कमी गोडच खातात। जर तुम्हाला हे लाडू जास्त गोड आवडत असतील तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार जास्त साखर घालू शकता। या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचा 1 किंवा 2 तार पाक नाही करायचा, फक्त साखर पाण्यात विरघळेपर्यंत हे आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपली साखर पूर्ण पाण्यामध्ये विरघळली आहे। आता मी गॅस बंद केला आहे आणि मिक्सरच्या पॉटमधलं मिश्रण यामध्ये टाकून सर्व हे 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या मिश्रणाला रवाळ सर्व दाणेदार असं टेक्स्चर आलेलं आहे। आता हे लाडू मार्केटमध्ये मिळतात त्याप्रमाणे वाटावे म्हणून मी यामध्ये मगजच्या बिया ॲड केल्या आहे। आता हे सर्व एकत्रित परतवून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी मगजच्या बिया 1 मिनिटांपर्यंत तव्यावरती परतवून घेतल्या होत्या, त्या मी यामध्ये ॲड केल्या आहेत। तुमच्याकडे जर मगजच्या बिया नसतील तर तुम्ही त्या स्किप सुद्धा करू शकता। या ठिकाणी मी हे मिश्रण पुन्हा गॅस लावून 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण मी गॅसवरनं खाली काढून घेतलं आहे। आता यामध्ये 2 चमचे तूप घालूया आणि सर्व पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी हे मिश्रण संपूर्ण थंड झालं आहे। आता आपण हव्या त्या आकाराचे लहान किंवा मोठे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाडू हे वळून घ्यायचे आहेत। हे मोतीचूरचे लाडू वळण्यासाठी काहीच वेळ लागत नाही, हे पटकन तयार होतात। या ठिकाणी सर्व लाडू मी वळून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता अगदी बाजारात मिळतात त्याप्रमाणेच लाडू हे आपले तयार झालेले आहेत। तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा। तुम्ही बघू शकता मस्त गोल गरगरीत व दाणेदार आपला लाडू या ठिकाणी तयार झालेला आहे। हे लाडू चवीला खूपच अप्रतिम लागतात। हे लाडू 8 दिवस फ्रीजमध्ये व 3 ते 4 दिवस फ्रीज बाहेर सहज टिकतात। तुम्हाला माझी नवरात्र विशेष मोतीचूर लाडवाची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत सखी संगीत किचनच्या पुढल्या भागात। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा। तुम्हा सर्वांना माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा।